सोनम वांगचुक मरण्याची सर्वजण वाट पाहतायत, केव्हा ते मरतील आणि आपल्यासाठी महान होतील। आपल्या इथे व्यक्तीची महानता दिसण्यासाठी आधी मरावे लागते। मग ऍक्टर्स, डायरेक्टर्स त्यांच्या नावाने मूवी बनवतील, पैसे छापतील, पण जिवंत असताना त्यांच्या समर्थनार्थ एक शब्द बोलणार नाही। म्हणतात ना, एक मरतो आणि लाखोंची हिम्मत मारतो। गंगेला वाचवण्यासाठी प्रोफेसर जी.डी. अग्रवाल यांनी 111 दिवस अन्नत्याग केलेत आणि मेलेत, आणि परिणाम सिस्टम तर बहिरी आहे, काहीच होणार नाही म्हणत लोकांनी आधीच हार मानली। खरं तर सोनम वांगचुकने चूक केली। परदेशात जाऊन चांगलं संशोधन करायला हवं होतं। एखाद्या विद्यापीठात किंवा कंपनीत करोडो रुपयांचं पॅकेज मिळालं असतं। मग भारतीयांनीच त्यांना इंडियन ओरिजिन सायंटिस्ट म्हणून मिरवलं असतं। इतक्या महान सायंटिस्टच्या सांगण्यावरून दुसऱ्या देशात पॉलिसीज बदलतात। लोक वैज्ञानिकांना देवासारखं समजतात, पण आपल्या इथे ते फक्त सिस्टमचे बळी बनून जातील आणि कुणाला काहीच फरक पडणार नाही। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ते अहिंसापूर्ण आंदोलन करत आहेत, पर्यावरणासाठी स्वतःला खपवत आहेत, पण देशातील सुस्त व्यवस्था आणि मस्त नागरिक वाट पाहतायत ते केव्हा मरतील, म्हणजे त्यांना श्रद्धांजली, मरणोत्तर पुरस्कार आणि भाषण द्यायला मोकळे।